अनुरंग परमात्मा उमा महेश्वर शिवगुरु महाराज रामानंद महाराज गौरव काका ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य संत श्रुती माता भगिनी विनेकरी सर्वाला वंदन करून आज सांगातीचा दिवस आल्याचा प्रसंग आहे। तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ती मिळी भोग सुखाची सोहळी घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पोर तुका म्हणे आता मी नवजो जवळीता सवंगडी भगवान प्रफुल्ला म्हणत आहेत। तुझ्या संगतीमुळे आम्ही निश्चिंत झालेलो आहोत। आता तुझी संगती आम्ही सोडणार नाहीत। भगवान प्रभू भूतलावर येण्याच्या अगोदरचा काळ पाहिला तर नामसंकीर्तन साधना यज्ञ आगादी क्रिया आसूर करू देत नव्हते। त्यामुळं पृथ्वी मातेला दुःख झालेलं होतं। पृथ्वी वत्स रूप धारण करून म्हणजे गाईचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे रडत गेली होती। वत्सरूपे पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगतसे राहिले यज्ञ मोरिले कीर्तन फळाले ब्राह्मण दैत्या भेने एवढे दैत्य मातले नामसंकीर्तन साधना करू देत नाहीत ना यज्ञ करू देत नाहीत म्हणून पृथ्वी रडत ब्रह्मदेवाकडे गेली। ब्रह्मदेवानी शिवजीला इंद्रादी देवाला घेऊन विष्णू भगवंताकडे जाऊन या पृथ्वी मातेचं घराणं सोपवलेलं आहे। भगवान प्रभू तुमचं ब्रीद आहे यदा यदाय धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। युगायुगामध्ये तुम्ही अवतीर्ण होणार आणि धर्मस्थापना करणार। मग केवढा अधर्म झालेला आहे, तुम्ही लवकरात लवकर अवतीर्ण व्हा, अवताराला या। भगवान प्रभूंनी आश्वासन दिलं आणि मग पृथ्वी माता इंद्रादी देव शिवजी ब्रह्मदेव आपापल्या स्थानी गेलेले आहेत। भगवान प्रभू शेषनारायणाला बोलतात आपण लवकर अवतार घेतला पाहिजे। शेषनारायण बोलले राम अवतारात मला फार कष्ट पडलेलं आहे, उपवासी मारलात, आता मला नको वाटत आहे, नाही सत्य कर मला सहाय्य करावं असं करू नये। आणि मग शेषनारायण तयार झालेले आहेत। अवतार कोणाच्या उदरी यावा तर देवांची माँ होण्याच्या योग्यतेची अशी कोण आहे तर देवकी ही देवांची आई होण्याच्या योग्यतेची आहे। ते वसुदेवांना दिलेले आहे। वसुदेव जन्मले त्याच वेळेस दुदुंबी वाद्य वाजले होते म्हणून त्यांना अनक दुदुंबीही म्हणत होते आणि यांच्याच पोटी वासुदेव येणार आहे म्हणून वसुदेव म्हणायला लागलेले आहेत। वसुदेव देवकीचा विवाह झालेला आहे आणि नुकतीच आणखीन वरात चालू आहे। तेवढ्यात आकाशवाणीतून सांगण्यात आलं कंसाला, कंसा ज्या भगिनीच्या वराती तू तेवढ्या थाटामाटात आहेत ना याच भगिनीच्या पोटी आठवा बाळ तुझा काळ असेल। कंसानं एवढी आकाशवाणी ऐकल्याबरोबर खड्ग घेतलेल्या मारण्यासाठी तयारी करू लागला। घेऊन या खड्ग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे मारू नका, अहो हिच्या पोटी होणारा बाळ माझा काळ आहे। हो पण ही तर काळ नाही ना, एक स्त्री हातीचं पाप किती आहे। क्रमी कीटक असे कित्येक मारावे तेव्हा एक पाखरू मारल्याचं पाप लागतं, 100 पाखरं मारल्यानंतर एक कोंबडा मारल्याचं पाप होतं, 100 कोंबडे मारल्यानंतर एक बोकड किंवा मेंढा मारल्याचं पाप लागतं, 100 बोकड किंवा मेंढी मारल्यानंतर एक बैल मारण्याचं पाप होतं आहे, 100 बैल मारल्यानंतर एक गोहत्या होते आणि 100 गोहत्या तेव्हा एक स्त्री हत्या आहे। एवढं मोठं पाप तुम्ही विनाकारण करतात, ही तर तुम्हाला मारत नाही। आणि माझं कर्तव्य आहे की पाणी ग्रहण केल्यानंतर हिचा सांभाळ करणं। तुम्ही सुटला तिच्या जबाबदारीतून। आपणची विहुनी दुहिता की न मम मने पिता तो सुटे प्रतिग्रहिता जावाई शिरके। मी जबाबदार आहे आता तिची सांभाळ करण्यासाठी। तुम्ही मारू नये, मी मारू देणार नाही, होणारा बाळ तुम्हाला देऊन टाकेल पण हिला मारू नका। मग तसं वचन द्या, वचन देण्यात आलं। मग एक बंदीशाळ केलेली आहे आणि बंदीशाळेमध्ये वसुदेव आणि देवकी ठेवण्यात आले। त्यांच्या पायामध्ये असे संकळ आहेत आणि असं काळा घरात घातल्यासारखं ठेवलेलं आहे बंदीशाळेमध्ये। काही
कर्मधर्म संयोगानं पुढं बाळ झाला. बाळ झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे यांनी कंस मागणी करू लागल्याबरोबर वचना पण दिलेल्या देऊन टाकला. बहिणीने विनंती केली होती की बाबा तुला बाळ कोणता मारणार आहे आठवा. मग यानं काय केलं बाबा अशी विनंती केल्यानंतर परत केला होता. पण देवर्षी नारदानं सांगितलं असं नाही, म्हणजे आठवा याच्यातला कोणताही असू शकतो. 8 पाकळ्याचं कमळ त्याच्या पुढं धरून सांगितलं या पाकळीपासून मापत गेले तर ही पाकळी 8वी होते, इथून मापल्यावर ही 8वी होते. तू बाळ मारून टाकावा. पुण्य सारावया भेटे देवऋषी, पुण्य सारावया भेटे देवऋषी, वती बाळ काशी ठेवू नको. बालकाचा वध करून ठेवू नको. आहे ते पुण्य याचं संपून जावं. पाप पुण्य समान झाल्याशिवाय नरदेह मिळत नसतो. चाराचुरीचं काय होणं पण पुण्य त्याला भरतीला असतंच. पाप पुण्य समान समे. पण हे पुण्य चाराचुरीचं संपून याची पापाची पायली भरल्याशिवाय भगवंत त्याला मारणार नाही. म्हणून देवर्षी नारद त्याला बाळाला वध करायला सांगतात. बाळाचा वध करून टाकलेला आहे. कोणताही आठवा असू शकेल, त्याचा खेळ तुला कळत नाही आहे. अनुक्रमे 6 बाळ मारली. भगवान प्रभू 7व्या वेळेस शेषनारायणाला पुढं पाठवतात. तुम्ही थोरले बंधू व्हा. त्यावेळेस लक्ष्मणाच्या रूपात धाकले बंधू होता तुम्ही, शेषाचे अवतार. आता पुढं असणारा म्हणजे शेषनारायणाला पाठवलेला आहे. तो गर्भ 6व्या महिन्यापर्यंत आईच्या उदरात ठेवला. मात्र या बंदी शाळेमध्ये पुन्हा ठेवला नाही. 6व्या महिन्यातच तिथून तो गर्भ काढला. यांची दुसरी पत्नी रोहिणी नावाची गोकुळामध्ये होती. तिच्या उदरी तो गर्भ पाठवलेला आहे. ही भगवंताची लीला आहे. आणि मग कंस चौकशी करतो 7वा गर्भ काय झालेला आहे मलाच माहीत नाही, म्हणजे काय झाला ते मी तर काय सांगणार. आणि तिकडं मात्र गोकुळामध्ये रोहिणी झोपेतून जागी झाल्याबरोबर पाहते तर आपण 6 महिन्याचे गरोदर आहोत. माझे पती बंदीशाळेत आहेत. मला गावातील लोक गोकुळातील काय म्हणतील लाज वाटू लागली. आकाशवाणीने सांगितलं तुझ्याच पतीपासूनचा गर्भ आहे, तिथं कंस बाळ वाचू देत नाही. म्हणून आता 6व्या महिन्यापर्यंत तिथं होता, तिथून काढून तुझ्या उदरी घातलाय. आता इथून पुढची वाढ तुझ्या उदरात होऊ दे. आणि मग सगळ्यांच्या शंकेचं समाधान झालं. आणि रोहिणीच्या उदरी तो बाळ वाढला. आणि तो जन्माला आलेला आहे तो शेषाचा अवतार बळीराम दादा. इकडं 8वा गर्भ पुन्हा वाढू लागला. 7व्या गर्भाचा पत्ता नाही म्हणून कंसानं बंदीशाळेच्या सभोवताली पहारेकरीची व्यवस्था ठेवलेली होती. रात्री अपरात्री सुद्धा जर बाळ जन्माला आलेला आवाज आला तर ताबडतोब जो लवकर सांगेल त्याला जास्त बक्षिसं देण्यात येतील. अशी त्याने सगळी बरोबर पहारेकऱ्याची सगळी चेष्टाने मुले नेमणूक करून ठेवलेली होती. पण भगवान प्रभूची लीला वेगळीच होती. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, आणि माया घाली अस्त्र रक्ष पाळा. एकदम बंदीशाळेमध्ये लख प्रकाश पडतो. तुम्हासारखा भगवान प्रभूचा जन्म नाही. अयोनी संभव आणि प्रकटला राग एकदम प्रकट होतात. एकदम प्रकट झालेले आहेत बंदीशाळेमध्ये. 8 वर्षाचा बाळ चतुर्भुज रूपात एकदम त्यांना पुढं दिसत आहे. त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं आणि विनंती करू लागले देवा तुम्ही अवताराला आलात. आमचे डोळे दिपून गेले पाहून, पण कोणीही आमचा बाळ असे म्हणणार नाही. एवढं लेकरू चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी एवढं मोठं लेकरू जन्मता काय म्हणते. आमची इच्छा आहे तुम्ही लहान व्हावं. तसाच प्रभू झाला. होय भक्ती केला तैसा पुरवी
जशी इच्छा त्यांची तशाप्रमाणे त्यांनी भगवान प्रभूंनी लहानसं 2 हाताचं जन्मल्यावर जेवढं बाळ असतं एवढं स्वरूप धारण केलं। त्या बाळाला मिठ्या घालू लागले। अरे बापरे, त्या कंसाला जर कळालं तर सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झनी कंसासे कळे माझ्या बाळासे मारे, म्हणून बाळ टोपलीत ठेवला आणि उचलून डोक्यावर घेतल्याबरोबर पायातल्या शंकाला आपोआप गळून गेल्यावर उचललेला कमळापती पायीची बंधने गळती, मनसी रक्षपाळ ते म्या मोहिली सकळ। रक्षपाळ झोपी गेले, बाहेर पडले, दरवाजे आडगळा आपोआप उघड्या केल्या आणि बाहेर पडले तर मंद पाऊस येत होता। तो पाऊस लागू नये म्हणून शेषनारायण फणावर धरतात। मंद मंद पडे पाऊस, वरी छाया दरी शेष। अशा स्थितीत भगवान प्रभू मथुरेतून गोकुळात निघालेले आहेत। भगवान प्रभू निघाले। यमुना मैयानं सुद्धा वाट दिलेली आहे। पूर आला परंतु भगवान प्रभूंनी स्पर्श केल्याबरोबर, भगवान प्रभूचा स्पर्श पदस्पर्श झाल्याबरोबर स्त्रियांनी भांग पाडावा तसा नदीला भांग पडलेला आहे आणि त्या वाटेवाट भगवान प्रभूला घेऊन गोकुळात प्रवेश होतो। तीच चिंता पळून गेली आणि म्हणून गोकुळ निश्चिंत होतं। चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी, म्हणून त्याची संगत गोकुळवासांना म्हणून तुझी संगती झाली आमची निश्चिंती। नाही देखील ती मिळे भोग सुखाचे सोहळे। प्रत्येकांना गोकुळामध्ये आनंद झालेला आहे। मुलगी उचलून इकडं बंदिशाळेत टेकवल्याबरोबर आकांत केला होता। माया करी आकांत अण्णा म्हणे उठती दूत। दूत जागे झाले, जाऊन कंसाला सांगतात, कंस येतो, मूल आहे का मुलगी न पाहता। पहिली जशी 6 बाळं मारली तशी याच्याही पायाला धरून कर 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 ह्या लेकराला फिरवत आहे। फिरवत असतानाच वीज कडाल्यागत कर 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 आवाज होत माया निसटून गेली आणि तिने सांगितलं आकाशवाणीतून, तुझं लागे वदी उपजलं माझे आधी। आणि मग कृष्ण गोकुळी जन्मला आणि दुष्टा चळकाप सुटला। कंसाला असा चळकाप सुटलेला आहे।
चिंता करू लागलेला आहे आणि गोकुळात मात्र गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे असा उत्सव होत आहे। गर्गमुनींनी जातक पण सांगितलेले आहे, तरी तर महाबळ नावाचा दैत्य जातक सांगायचं निमित्त करून ब्राह्मणाचा वेश धारण करून गोकुळामध्ये प्रवेश करतो। धोती परिधान केलेले आहे, जानवं घातलेलं आहे, पंचांग घेतलेलं आहे आणि नंदबाबाच्या वाड्यात गेल्यानंतर त्यांना बसायला पाटाची व्यवस्था केली होती। पाटीला पाठ आणि पंचांग टेकवायला पण पाठ दिला आहे। आणि जातक विचारू लागल्यानंतर गर्गमुनींनी सांगितलं होतं जातक, तरी पण आलेत बघा बाबा। आणि हे सांगू लागले, बाळाच्या अंगी विचित्र लक्षणे नेहून घालावा गरते आत, एक बाहेर खड्डा करावा आणि पुरून टाकावा। अहो तुम्ही असं काय सांगता? गर्गमुनींनी चांगलं सांगितलं, फक्त त्यांनी सांगितलं थोड्या करेल, काही थोडेसे असणारा म्हणले दही दूध लोण्याची चोरीही करेल, थोड्या करेल, याची लग्न जास्त होणार आहेत 16,108 बायका याला भेटतील असे काही पत्रिकेचे दाखवते आणि तुम्ही तर म्हणता फार विचित्र लक्षणं। त्या गर्गाला गणित येत नव्हतं, माझ्या वर्गातला म्हणले गर्ग गणिता चुकला। मग मात्र भगवान प्रभूंनी अचेतनाला चेतना दिली आणि त्या महाबळ दैत्याची विटंबना केली। विटंबिला भट दिला पाठीवरी पाट, अशी विटंबना करून पळून लावला। तो फजिती करून तो परत मथुरेत जाऊन तो म्हणतो मी म्हणून वाचून आलो, तो दिसायलाच बाळ आहे पण काळचा आहे। पुतना नावाची राक्षसीन विडा उचलते, पुतणी नाही असणार म्हणे सुंदर रूप परिधान केलेलं आहे, भरजारी वस्त्र परिधान केलेले आहे आणि सुवर्णाचे अलंकार परिधान करून स्तनामध्ये विष भरून पुतना गोकुळामध्ये प्रवेश करून नंदबाबाच्या वाड्यात जाते। मी लांबून नात्यानं बहीण आहे आणि बाळाला पाहण्यासाठी आले। बाळाला पाहण्यासाठी फक्त आवर्जून कैलास जाऊन शिवजी भक्त गेलते, त्यांना सुद्धा लवकर बाळ दिला नव्हता, पण बाळ पाहिल्याशिवाय ते गेले नाही। बाळाला पाहिल्याबरोबर बाळ रडायचा थांबला, पण शिवजीला अष्टसात्विक भाव आवरत नव्हते। त्यावेळी साईला आनंद झाला, माझा बाळ रडायचा थांबला आणि तू बाबा रडत आहे, तुम्ही शिवजी माझ्या गोकुळात राहा। शिवजीने म्हणावं या बाळालाच फक्त आंघोळ घाला आणि ते पाणी एका बाजूला काढून द्या आणि तिथं माझी पिंड बनवून ठेवा, त्यांचं मी तीर्थ माझ्या डोक्यावर घेईल। म्हणून शिवजींनी गंगाजी डोक्यावर घेतलेले आहे, ते भगवंताच्या चरणाचं तीर्थ आहे। तुझ्या चरणीची गंगा ती डोक्यावर घेतलेली आहे, ही एकमेकाचा आदर एवढे करतात। मग शिवजीने आपल्या चरणीची गंगा डोक्यावर घेतली का, तर विष्णू भगवान काय करतात, शिवजी माझ्या चरणीची गंगा डोक्यावर घेऊन माझं सारखं भजन करतात, मी शिवजीला डोक्यावर घेतो म्हणतात विष्णू भगवान। ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात की हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, मग याही वरी पार्था माझी भजनी आस्था, तया ते मी माता मुकुट करी, त्याला मी माझ्या डोक्यावर मुकुट करतो। आणि शिवजीला एवढी भजनाची आस्था आहे, शिवजीला डोक्यावरच विष्णू भगवंतांनी घेतलेला आहे, अशी एवढी एकमेकाचा आदर करतात। असा भगवान प्रभूला पाहण्याचं निमित्त करून आता पुतना गेलेली आहे। पुतना म्हणते मी तुझी बहीण आहे लांबून नात्यानं, अगं मला कशी ओळख नाही आहे, मी तुझी लांबून बहीणच आहे, मला बाळ बघायला दे। बाळ आता न्हाऊ घातलेलं आहे, झोपी गेलं आहे, एवढ्यामध्ये बाळ जागा झाला आणि बाळ जागाच आहे म्हणून तिनंच मनानं उचलून घेतला आणि पदराखाली झाकून बाळाला स्तनाला लावलेला आहे। बाळाला स्तनाला लावल्याबरोबर बाळानंही स्तन मुखात घेताना भोले बाबाचं स्मरण केलं। भोले बाबा शिवजी
समुद्र मंथनाच्या वेळेस लहान नावाचं विष निघालं. कितीतरी संकट जगतावर होतं ते तुम्ही प्राशन केले आणि कंठामध्ये साठवून ठेवलं. ना खालीही जाऊ दिलं नाही, ना त्याला काही दुसऱ्यालाही त्रास होऊ दिला नाही. म्हणून तुम्हाला नीलकंठ म्हणतात. मी तुमचं स्मरण करून हे काळकुट नावाचं विष भरून आली पुतना मी आता ही प्राशन करतो. अहो बालकृष्ण भगवान प्रभूने अहो ते प्राशन करून टाकलं आणि पंच प्राण खेचू लागल्यानंतर पुतना ओरडू लागली, सोड सोड कृष्णा आक्रंदे पुतना. पुतना आक्रंदू लागलेले, कृष्णा सोड, मुंच मला सोड, मी तुझ्या घरला यायची नाही, मावशी तुला आता भवसागरातून सोडवतो असे म्हणाले आणि प्राणासकट पिऊन टाकली. ज्ञानोपराय वर्णन करतात, वसुदेव देवकी स्तव जन्मला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मिया प्राणासगट पिला, पुतणीचे प्राणासगट पुतना पिऊन टाकलेले आहे. आणि मग मात्र तिचा अवाढव्य शरीराचा कोथळा पडलेला पाहून सगळ्यांना वाटलं गर्गमुनींनी सांगितलं तसंच झालंय. बाळ अष्टमीच्या रात्री जन्मला आहे आणि बघा आज तर कुठं 14 आहे, म्हणजे खनमणी दिवशी तरी एवढं बाळक आहे, त्यानं एवढी मोठी राक्षसी मारून टाकलेली आहे. गर्गमुनी म्हणलेच होते मोठे मोठे राक्षस येते त्याला तो मारून टाकेल. एवढा तरी मोठा आनंद उत्सव साजरा केला. त्या देहाचे तुकडे करून बाहेर चित्ता रचून त्याच्यावर टाकून पेटवून दिलं. त्या दुर्गंधी सुद्धा येत नव्हती. भगवंतांनी स्पर्श केला म्हणून सुगंध दरवळत होता. तिचा उद्धार केला, तिला सायुज्यता मुक्ती दिलेली आहे. हळूहळू बाळ थोडासा टणक झालेला आहे. बाळाला आता बाळ एकदम लहान असतानाच 14शी दिवशी तरी पुतना मारलेली आहे. बघा अष्टमी 14 किती आहे, नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी 14, एक 6 दिवसाचं तर बाळ आहे. अजून नामकरण सुद्धा झालं नव्हतं त्याचं. आणि पुढं नामकरण विधी करण्याच्या वेळेस गर्गमुनींनी गोट्यामध्ये साधं नामकरण ठेवायला लावलं. या स्त्रियांनी बाळाची बदलाबदली केली गोट्यामध्ये जाताना. आणि मग गर्गमुनी नंदबाबाला म्हणले, बरं झालं तुमच्या पत्नीच्या मांडीवर रोहिणीचा बाळा झालाय, याचं नाव बळीराम दादा, आणि तुमचा बाळ तिच्या मांडीवर गेलाय, त्याचं नाव कृष्ण. असं गाईच्या कोट्यात साधं नामकरण विधी झाला. पुढे आणखीन संकट येऊ लागलेले आहे. एके दिवशी शक्तासूर नावाचा असणारा दैत्य पाठवला आणि बाळ असं गाडीच्या खाली झोपवलेलं होतं. अहो त्या गाड्यावरच तो शक्तासूर आला आणि आता चुराडाच करून टाकतो म्हणजे बाळ असे. भगवंतानी खालून थोडी लात मारली, गाडाच उलटून पडला आणि शक्तासुराचा वध झाला. पुन्हा त्याचीही बातमी कळाली. कंस अधिक चिंता करू लागला. तृणव्रत नावाचा राक्षस पाठवला. वाटोळीच्या रूपात राक्षस येतो. गोल 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 वाटोळ फिरत फिरत आली. सुरुवातीला लहान वाटली वाटोळ, पण पुन्हा गोकुळात येल्यावर एवढं तिचं स्वरूप मोठं झालं. एवढी धूळ आणि लहान लहान खडे उडू लागले. सगळ्याचे डोळे धुळीनं भरले डोळे चोळत आहेत. एवढ्यात कृष्णाला गोल त्या फिरत फिरत उंच उचलून त्या वाटोळीनं नेलं. म्हणून आपण सुद्धा वाटोळ जर मोठी आली ती त्याच्यात भूत राक्षस असं म्हणतो, राम 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 म्हणा म्हणतो, हा देवाचं स्मरण करा म्हणतो. त्याच्यात भूत असतंय, राक्षस असतंय. या राक्षसानंच कृष्णाला उचलून नेलं होतं वाटोळीच्या रूपातच येऊन आणि उंच घेऊन गेला. आणि तीच वाटोळ गोकुळातून मथुरेकडे वळल्याबरोबर भगवंतांनी ओळखला आणि आपलं वजन वाढवलं. राक्षस पुन्हा तो जहाजावून गेले ते वजन घेऊन आणि पुन्हा एक बुक्की मारल्याबरोबर त्या राक्षसाचा निपांत करून टाकला आणि बाळ अलगद गोकुळामध्ये आला. अशा प्रभूने लीला केल्या. पुन्हा बाळ हळूहळू रांगताना काही घरच्या घरीच काही खोड्या करू लागल्या म्हणून आईनं उकळाला बांधून टाकलं. उकळाला बांधताना 2च बोटे दावं कमी पडत होतं. ते दाव म्हणजे मी आणि माझेपणाचं कमी पडत होतं. किती दावे बदलले, पुन्हा मीपणा संपला.
माझं बाळ आहे असं वाटतच होतं. जाऊ द्या उद्या म्हणजे एक तर मी पणा संपला तिचा, आता बांधून घेऊ. बांधून घेतलं. आई कामात गेल्यावर उकळ ओढत ओढत बाहेर कन्हैया आला आणि या 2 वृक्षाच्या मधून पलीकडे गेला. वृक्षाला उकळ अडकावलं आणि थोडा तराटा दिल्याबरोबर मुळापासून वृक्ष उपडून टाकले. बाहेरून नंदबाबा येतात. आज तर वारही नाही आणि वृक्ष कसे उपडले बाबा. पाहतं तर तिथं कृष्णाला बांधून टाकले. ते कितीतरी प्रयत्नानं सोडून काढलं आणि खांद्यावर घेऊन मध्ये जाताना कन्हैया हसू लागला. अरे तुला हसायला काय झालं, आम्हाला भीती वाटायला लागली, तुला कुठं लागलं नाही बरं झालं वाटायला, तू हसतोस फराकत. बाबा म्हणले आईनं मला बांधून टाकलं, मी सुटायचा कसलाच प्रयत्न न करता बाबांनी सोडवलं, त्याचं मला हसू आलं. म्हणले अशा लीला प्रभूंनी कराव्या. अशा लीला करता करता सगळे म्हणू लागले बाळाला कशाला बांधलं, कसली झाडं त्याच्या अंगावर पडले. आणि मुलांनी सांगितलं ह्यानं तू उपडून काढली झाडं समईच्या ज्योतीसारख्या, तर ज्योती त्या झाडातून निघाल्या आणि ह्यानं तर आ करायचं आणि ह्याच्यात तोंडा वाटत पकायला जाऊन बसल्या. आम्ही बघितलं म्हणली मुलं. म्हणली कुणाचा तरी उद्धार केला. ते विमलार्जुन वृक्ष शापानं वृक्ष झालेले होते, त्यांचा पण उद्धार झालेला आहे. पुढं भगवान प्रभू थोर झाले आणि या सगळ्यांना बोलू लागले की म्हणे तुम्ही असे रोड दिसता, तुम्हाला दूध दही घरी देत नाहीत का, लोणी वगैरे, तर नाही, माझ्यासोबत चला, याल तरी यारे लागे, आवगे माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे, आवगे माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे, आवगे माझ्या मागे मागे. आज ते तो पोट भरी उभे म्हणाल तो घरी, उभे म्हणाल तो घरी, पुरे म्हणाल तो घरी. आज ते तो पोट भरी उभे म्हणाल तो घरी, उभे म्हणाल तो घरी, पुढे म्हणाल तो घरी. भगवान प्रभूंनी सवंगड्यांना सगळ्यांना जमा करून चौर मंडळाची स्थापना केली आणि स्वतः अध्यक्ष झाला. सगळ्यांना डोळे झाकायला लावावे, तेच घरात प्रवेश, दूध दही लोणी भरपूर चारावं, पुन्हा डोळे झाकायला लावावे, बाहेर काढावं. पहाती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची आपुरी, आजी चोरी केली खरी. असे घराने येऊ लागले. आईनं म्हणावं 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणीच माझ्या खेळे, तुम्ही लटक्याच घेताळ गे गोकुळच्या नारी. असे खेळ भगवंताचे होऊ लागले. एके दिवशी खेळता खेळता खेळत गेल्यानंतर कन्हैयानं माती खाल्ली म्हणून बळीराम दादा सांगत आले आणि कन्हैया म्हणतो आई मी नाही माती खाल्ली, तू खोटं बोलतोय. मग झाडा घेण्यासाठी बारकीच वृद्धाचं सरकारी केवढी असते, एवढीच काठी घेतली. आ कर म्हणले मला बघू दे. उगारल्याबरोबर त्यांना आ केलं की आईला झाकच आली. आनंद ब्रह्मांडे दिसली. आनंद ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदागरी, नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली यशोदा त्याशी विश्वव्यापक कमळापती त्याशी डोळणी करी घेती. त्या लीला प्रभूच्या होऊ लागल्या. भगवान प्रभू सवंगड्यास दूध दही लोण्याच्या चोरी होऊ लागलेल्या आहेत. काही गवळणी घराने सांगत आहेत आईनं म्हणावं माझं बाळावर आळ घेऊ नका, माझ्या घरी दूध दही लोणी भरपूर वस्तू आहे. एखादी वस्तू घरची नसती तर चोरी केली असती. 9 लाख गाई आहेत घरी, कितीही दूध आहे, कितीही लोणी आहे, काय तुम्ही सांगता, असं म्हणून परत पाठवावं, नाहीतर मग पकडून दाखवा. एका गवळणीच्या समोर मुद्दाम गेला आणि तिनं पकडलं, बरं झालं हातात आला म्हणून. पण तोही निम्म्या वाटेपर्यंत हातात राहिला आणि पुन्हा म्हणू लागला हो आजी तुमचा हात निब्बर असते, दांडी काम धंदा करून
कोवळं मनगट माझं दुखू लागलं ना, दाबून दाबून माझं दुसरं तर मनगट झालं ना, असं करू लागल्यावर बरं खरंच वागतो कोमल आहे, दे तुझं दुसरं मनगट म्हणावं. आणि दुसरं देतं ना, तिच्याच पोराचं मनगट दिला सुटून गेला. आईकडे म्हणलं आई मला कडेवर घे बरं. तो ही बोरीत आणलाच तिथं आणि कडेवर घेतला की ही मोठ्यानं म्हणू लागली, नाही म्हणे तो तीच पकडून दाखव बघ म्हणले आज पकडलाय. आणि ती बी मोठ्या आवाजानं म्हणाली, माझा तर माझ्या कडेवर आहे, तू नीट बघ कुणाचं पकडलाय ते. तुझ्या लेकरानं खाल्लं म्हणजे काय तुझ्या घरचं नुकसान झालं काय, बघ कुणाचं लेकरू आहे, तुझंच आहे की म्हणली. बघ तिथं माझंच लेकरू आहे म्हणले. तू कसं राहता तर मी त्याला धरलं होतं की म्हणले. अगं हाताची बदली झाली का, तेव्हापासून मीच आहे म्हणले. मी म्हणतोय तुला आहे मी आहे तर गच बस म्हणून तसंच म्हणलंच म्हणले मला तू, मी काय करणार म्हणले. पुन्हा म्हणावं तिनं, हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता, कैसा येईल तुमच्या हातागे गोकुळच्या नारी. या लीला प्रभूंनी केल्या, फक्त याच्या चरित्राचा उच्चार करावा आणि राम प्रभूच्या चरित्राचं आचरण करायचं आहे. कारण भगवान प्रभूचं चरित्र असं आहे हे आचरण करण्यासारखं नाही, उच्चार करायचा याचा. एके दिवशी भगवान प्रभू सवंगड्यासह अशा चोऱ्या करता 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 जी गवळण बांधून टाकीन म्हणली त्या घरी गेला होता आणि दही दूध दोन्ही खाल्लं आणि पती पत्नी झोपले होते. दाढी वेणीची गाठ बांधून आला. पहाटे गवळण उठल्याबरोबर याच्या दाढीला इसका बसतो. काय करावं म्हणले आता का, आणि मग ते सोडायचा प्रयत्न करतात सुटत नाही, कापायचा प्रयत्न करतात कापत नाही, जाळायचा प्रयत्न केला तर जळत नाही. अहो फजिती झाली. पुन्हा सूर्योदयाच्या सुमाराला सगळे सवंगडी तिथे दारात उभारले होते. चला म्हणले नंदबाबाच्या इकडं. सगळे हिये घालायला लागले, आम्हाला बांधते म्हणली होती, इला कसं देवानं बांधलंय. आणि नंदबाबाच्या इथं गेल्यानंतर यानं प्रपात दृष्टीनं पाहिल्यानंतर गाठ सुटावे अशा या कृष्णाच्या खोड्या. एके दिवशी तरी एक कोळण सांगू लागली, आम्ही कोट्यात धारा काढण्यासाठी गेलो, आमच्या गाई कुठे गेले की म्हणजे तिनं गाढ आणून बांधली कुठली म्हणे. आम्ही गेलो तर त्या गाढवाला लाच घातली, दातच पडले ना आमचे. अशा काही खोड्या कराव्या. मग आई म्हणले आता काय करावं. मग काही दुसऱ्या म्हणायला लागल्या, अगं यशोदे ती गणपती पावन होते तिला नमस्कार कर, लेकरानं माझ्या खोड्या करू नये म्हणून असं काहीतरी कर. बरं बाबा म्हणजे गणपती बाप्पा माझ्या बाळानं खोड्या करू नये, मी तुझी चतुर्थी करीन, तुला लाडू मोदकाचा नैवेद्य दाखवेन. बरं बाबा म्हणजे आता 1 महिना खोडी बंद केली. आईला प्रचिती आली आणि मग काय लाडू मोदक थाळा भरून केले. गणेशजीची पूजा करायची सगळी तयारी केली. पाटावर असणारा मोठा थाटमाट सगळा. निरंजनी राहिली म्हणून आई म्हणाली, कन्हैया बघ इथं मांजर बोका का येईल, मी निरंजनी घेऊन येते. तोपर्यंत आई दूर गेली. गणपतीला म्हणू लागला, गणपती बाप्पा तुम्हाला एवढं कशाला पाहिजे म्हणले, मला भूक लागली खाऊ द्या. खाऊ म्हणजे काय देवा तुझं गणेश म्हणजे काय बाबा तू, पण माझ्या आईला सांगू नका बरं का. नाही सांगत म्हणे. आणि सगळा थळा रिकामा केला. आई जवळजवळ दिसली की गणपती सांगेल म्हणून गणपती बी उचलला आणि टाकला तोंडात. आई आल्यावर म्हणली, काना म्हणले तुला सांगितलं होतं नैवेद्याला लक्ष राख, कुणी खाल्लं म्हणले. अहो तुझा तो गणपतीचा आलता की उंदरावर बसून म्हणले आणि त्यानं खाऊन निघून गेला म्हणे. बघितलं तर तिथं गणपती बी नाही. आणि ह्या देवाला विचारते, देवाशीच पुसे देव काय झाला. कन्हैया थोडा हसला. त्याही वेळेस अनंत ब्रह्मांड दाखवली, अशा लीला केल्या. अरे कन्हैया असा का करतोस रे, मला वाटलं की आता चांगला गुण आला तुला, तू असा करतो. मला माकन मागत जा, मग मला माकन दे. तुला लईच माकन आवडतं तर मला मागत जा ना. मग आईनं मोठा डेरा घेतला आणि रविवारचं ती वस्तू वगैरे साफ करून ते सगळे असणारं सोडून दोर लावून मंथन करू लागली. हात डुळत चुळत चुळत मागं गेला, मला आताच माकन दे म्हणे. थांबरं का नाही थोडं. एवढ्यात आदर्श झाला आणि डेऱ्यात फुटून दुसरा की सगळं माकन खाऊन टाकलं. ही किती मंथन करून बेजार झाली. आत्याला विचारू लागली, अहो माकन काच येत नाही हो.
अगं थोडं शिळवणी टाकून बघ. टाकलं हो, उनवणी टाक. शिळवणी टाकीते उनवणी टाकीते परिरोनी ना. मग डेऱ्यात हात घालून पहा. मग आडवा हात असं फिरू लागले की जर डोकं लागलं. उचलला तर डेऱ्यातूनच कन्हैयावर आला. कन्हैया म्हणले डेऱ्यामध्ये. तर हो म्हणजे मीच माखण खाल्लं सगळं म्हणले. मी म्हणते लोणी काय येईना लोणी काय येईना. मी सगळं खाऊन टाकले म्हणले. अरे एवढी रवी फिरत होती, तुझ्या डोक्यात जर फिरली करदिनी पोच पडली असती की रे. अगं आई म्हणले ही आकाशातला रवी सुद्धा माझ्या सत्तेत आहे. तुला वाटलं का माझीच रवी लई मोठी आहे. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले. चालको जीवांचा सगळ्याचा चालक मी. आणि तुझी रवी चुकूनच कशी चालेल माझ्या. आणि मग आता तुम्हाला शाळेत घालावं लागेल. सगळे तुम्ही आता काही गोपाळ सगळे रानात जा. आपण मधलं भजन घेऊनचे एक चरित्र पाहूया. विठोबा रखुमाई
जय गोपाल कुमार कुंडली गौरधारी गोपाल कृष्ण भगवान सवंगड्यासह गायी घेऊन रानात निघाले. ते चरित्र आपल्याला पाहायचं आहे. एके दिवशी भगवान प्रभू गायी घेऊन गेल्यानंतर चेंडू फळीचा खेळ खेळत होते. चेंडू फळीचा खेळ खेळता खेळता चेंडू उंच गेला, तो कदंबाच्या वृक्षावर अडकला आणि त्याच्या शेजारी कालिया नावाचा जो मोठा साप आहे, जो शेकडो फणी काढू शकतोय. तिथं गवत सुद्धा उगवत नाही. हा वृक्षच कसा हिरवा असेल तर गरुडानं आपल्या आईची दास्यत्वातून सुटका करण्यासाठी अमृत आणलं होतं. त्याचा काही थोडासा भाग या वृक्षावर पडलेला होता, म्हणून वृक्ष तेवढा हिरवा राहत होता. तिथं गवतही उगत नव्हतं. तिथं कोण जवळ गेले की मरायचं, पाखरू सुद्धा जात नव्हतं. आता तिथलं चिंडू कोण काढे? कृष्ण म्हणा मी काढतो, तू देवाई सोबत तू जा, काय होत नाही. कृष्ण वृक्षावर जाऊन चिंडू काढतो, पण त्या डोहातच टाकून देतो, बाजूला नाही टाकून देत, डोहा टाकतो आणि चेंडूचं निमित्त करून आपणही डोहामध्ये उडी टाकली. मग गोकुळात आरोळी झाली की कृष्ण बुडाला येऊन आजळी. मग आई म्हणते मी पडते. काही महिला तिला ओढू लागल्या हाताला धरून, ते ऐकत नाही म्हणून सवंगडी बोलले, कृष्णा अरे तू निघ रे, तुझी आई ऐकत नाही आहे. आधी मोकळी सोडून द्या म्हणून पडत नसले कुणी, वडायल्यावर ते तसंच करत असते. मग सवंगडीने सांगितलं घ्या मोकळं सोडून म्हणजे. मग मोकळं सोडल्यानंतर आई धावत आली जिथवर गवत उगवले तिथवर. पुन्हा पुढे एक पाऊल दिला तर मरतंय, 2 पाऊल उलट मागे सरकले आणि मग उभारली. मग कन्हैया म्हणला कोणी येत नाही. कन्हैयानं बुडी देऊन कालिया झोपला होता तिथपर्यंत गेला. कालिया झोपीत आहे, त्याच्या बायका जागावायच्या. बायका म्हणतात कोणाचं लिकू इथपर्यंत आलं असेल, काय सुंदर लिकू आहे, बाळा तिकडे जाऊ नकोस, माझा चेंडू ह्याच्याकडेच आहे म्हणले. मोठ्यानं बोलून त्याला जागं केलं. पाय आपल्याला माझा चेंडू ह्याच्याकडेच आला म्हणले. जागा झाल्याबरोबर कालिया धावत आला आणि कन्हैयाला विळके घालून दाबू लागला. कन्हैयानं आपलं अंग फुगवायला चालू केलं. आपल्यापेक्षा सुद्धा शक्तिशाली दिसते म्हणले. वेडे उकले पाहिजे नाही तर तुटून जाऊ आपण म्हणले. त्या कालियाने वेडे ढिल्ले केले की कन्हैयानं असं शरांक मारून वर चढला आणि मोठा फणा काढला होता. फणीवरच जाऊन शरांक जाऊन अशी उभा राहिला आणि टाचनं दाबू लागला. एक फणा दाबला तर त्याच्या शेजारी फणा, अशी शेकडो फणे चपलतीनं काढले. तेवढ्या चपलतीनं तो कन्हैया त्या फणीवर नृत्य केलं, नाचला. मग मात्र फणा खाली खाली आला. मग त्याच्या बायकाला वाटलं की ही बालक नाही, जगाचे मालक आहेत, यांना शरण गेलो तर आपणाला चुडीदान देतील. मग त्यांना शरण गेल्या. पत्न्या म्हणू लागल्या त्या कालियाच्या, तुम्ही जगाचे मालक आहात, आम्हाला चुडीदान द्या. मी चुडीदान देईन शरण आल्यानंतर, पण या डोहातून दूर जंगलात जाऊन राहा. अहो गरुड तुमचा आम्हाला जिवंतच ठेवत नाही, तिकडं इथंच तेवढा येत नाही म्हणून आम्ही इथं आहोत म्हणले. सुखरूप आहोत. नाही आता माझ्या पायाचे ठसे त्याच्यावर आहेत, गरुड तुम्हाला काय करणार नाही. आणि तुम्ही सुद्धा हे चरित्र जरी श्रवण केलं त्याला त्रास द्यायचा नाही बघा, असं सांगून कालियाचा गर्व घालवला आणि दूर जंगलात कन्हैयानं लावलं. म्हणून त्याचा फक्त उच्चार करायचा आहे, असं आपल्याला होऊ शकत नाही. कालियाला सुद्धा असणारा म्हणजे त्याचा गर्व घालवला. इंद्राला गर्व झाला. भगवान प्रभूंनी इंद्रियाग बंद करून गोवर्धनाची पूजा केली. कितीही पाऊस शिळाधारी पडला तर डोंगर नकावर धरला आणि सगळ्याचं रक्षण केलं. म्हणून त्याचा उच्चार फक्त करायचा. एवढंच काय, एक वेळेस काता ह्या इंद्राचाही गर्व घालवला, कालियाचा घालवला. ब्रह्मदेवाला वाटलं हे गाई वासरं चालतंय, गवळीयाची ताक पिढी कोण पोरे चांगली, खरंच देव असेल तर म्हणून गाई वासरं आणि ती मुलं बी चोरून नेली. भगवंतांनी तेवढी रूपं स्वतः घेतली. किती गाई नेल्या होत्या? 9 लाख ह्यांच्याच गाई होत्या. तेवढी रूपं स्वतःच
तेवढी वासरं किती असतील तेवढी रूपं आपणच झाला. सोनगड्याच्या गायी किती होते तेवढी वासरं आपण, तेवढी मुलं आपण झाला. आणि सगळे सुखरूप गोकुळात आले. सगळ्याला वाटतं आपापली लेकरायची गायला त्या सगळ्या. असं किती 6 महिनं ब्रह्मदेवाचा 1 दिवस होईस्तोर आपले 6 महिने होता. तोपर्यंत ही भगवंतच चौकर होता. आणि मग येऊन पाहतो तर तसेच खेळ चालू आहेत. मग ब्रह्मदेवाने हात जोडले, देवा माझी चूक झाली बाबा. त्या गायी आणून सोडल्या, त्यांची मुलं आणून सोडली. ब्रह्मदेवाचा गर्व घालवला आणि या कालियाचा आणि इंद्राचा पण गर्व घालवला. एके दिवशी तर गायी घेऊन गेल्यानंतर 12 गाव अग्नी पेटला. चौकून गावं पेटली, सगळीच गावं पेटली. जनावरं जर पळू लागले सगळे चौकूनमध्ये. प्रश्न मला, एवढी का जनावरं गायी पळतात, हात नाही पळतात, सगळेच एका ठिकाणी मिसळून पळालेले आहेत. झाडावर चढून एका सवंगडीनं बघितलं तर म्हणजे कृष्णा गोकुळ मिसळते आपलं. म्हणले 12 गावं पेटली ती. म्हणले कृष्ण म्हणला डोळे झाका, म्हणजे कुणीच बघू नका बघा म्हणले. आणि एक जबडा भूमीला आणि एक आकाशात पसरला आणि 12 गाव अग्नी गिळून टाकला. म्हणून त्याचं चरित्राचा उच्चार आचरण करायचं नाही. 12 गाव अग्नी गिळला. म्हणून माऊली म्हणतात, मी जळत गोकुळ राखिले, कालिंदीचे हृदय शैल फेडिले. आणि जळत गोकुळ राखिले आणि वासरासाठी लावले विळंतीस पिसे. ब्रह्मदेवाला सुद्धा वेळ लावून टाकलं. एवढी वासर कुठून येणार नाही, आपण तर नेलेली वासरं तिकडेच आहे. अशा लीला केल्या. एके दिवशी पहाटेच गाई घेऊन गेला. गाई जाताना तर काय किती लीला केल्या. पहाटे गाई घेऊन गेल्यानंतर भाकरी नव्हत्या. का नाही आता कुठला मला पोटभर खाऊ घालतोस म्हणून आणले. काय करशील आता. म्हणजे आपल्या गावातला ब्राह्मण वर्ग एका बाजूला जाऊन यज्ञ करतंय. ती दूर जी निघायला ना तिथं यज्ञ चालू आहे, तिथे जा आणि त्यांना मागून सगळे जेवण करून या. आणि कृष्णन बळीरामदादा गाईजवळ आहे, त्यांनाही थोडं थोडं मागून आणा. सवंगडी तिथे जातात आणि त्यांना मागू लागल्यानंतर ते म्हणले, तुम्ही कोण आहात. कृष्णाचे सवंगडी आहोत. अरे म्हणजे इच्छा करीत होते, ह्यांना देऊ नका म्हणले. हाकलून लावा म्हणले. हाकलून लावले. परत आले, कृष्णा दिलं नाही म्हणले. हाकलून लावले. तुझं नाव सांगितलं होतं मग बरोबर. असं करा, जिकडं त्यांच्या स्त्रिया स्वयंपाक करतात ना तिकडं जा आणि त्यांना थोडं आईचं हृदय जे असते ते द्यावं असते. आणि माझा जप करीत स्वयंपाक करीत असल्या तरच मागा. मग गेले तर खरंच कृष्णाचं जप करीत करीत स्वयंपाक करत होत्या. मग म्हणाले, अहो ज्या कृष्णानं एवढं जप करीत करीत स्वयंपाक करता, पहाटेच गाई घेऊन आला आणि त्याला भूक लागली, थोडं देता का तुमच्या शिदोऱ्या. अहो आम्हीच येतो की म्हणजे तिथपर्यंत. आणि टोपले भरू सगळे. कुणी चपात्या भरल्या, कुणी भात भरला, कुणी काय गोड केलेला शिरा वगैरे काय सगळं भरून निघाल्या. कुणी भाजी घेतली. आणि एक जण ही झाकापाकी करावी म्हणून झाकाझाकी करू लागली. तेवढ्यात तिचाच मालक म्हणा स्वयंपाक झाला का बघतो तरी म्हणून गेला. तर सगळ्या बाया कुठली भरभरून गेल्या त्या गुराखीच्या भागात. आणि म्हणजे आपण ती हाकलून लावलेली पोरं कुठून आली आणि आपल्या येड्या पायात गेल्या म्हणजे तो कसं गुराखीच्या मागं म्हणजे भाकरी घेऊन टोकरीवर म्हणजे तिकडं. आणि ह्या काही त्याची बायको चालली होती, आमच्या येडं निघालं म्हणजे हात धरला त्याचा. धरला म्हणजे कुठं चालीस म्हणजे. अहो कन्याला भूक लागली म्हणजे तिकडे सगळी चालली. तुला तुझ्या बापाने मला भाकरी घालायला दिलं एका गुराख्यांना. अहो तुम्हाला भाकरी घालायला दिले, मग गुराख्याला कशा भाकरी चालल्या. अहो एखाद्या वेळेस दान धर्म करायचा असतो का नाही. कोणी जर भिक्षुक घालला आलं मागायला, भोकेसरीला आलं, मग त्याला काही बापानं सांगितलं का धर्म वगैरे करू नको म्हणून. बापाने तुम्हालाच भाकरी घालायला दिले. पण कधी जर भिक्षुक आला भुकेला आला तर दान धर्म वगैरे असतो का नाही. आपण तर धर्म सांभाळतो, ब्राह्मणांनी धर्म सांभाळलेला, आपण तर धर्म करत असतो. नाही पण मी जाऊ देणार नाही म्हणे तुला. मग ह्या का माझ्या बापानं ही धंदेच तुम्हाला दिले म्हणजे. ह्या काही धनच्या तुमच्या तुम्हालाच राहू द्या म्हणजे. आणि चित्त आणि चैतन्य चोरून बाजूला काढलं आणि मोहरी गेलो. आणि मग ती मुरदास पडलेली पडला तसंच हातात म्हणत हे इकडं माझ्याकडं बघ. आता काय बघा तवर तर म्हणजे हे सगळे आले. कंसानं एक राक्षसीकडं पाठवला म्हणजे आपण सगळीच कृष्णाकडे चला. और तुमच्या बायका जिवंत आहे तर म्हणजे मी जाऊ दिली नाही. मुरदास पडल्या कसं करावं. चढ देऊ देते म्हणजे तुला चल बाबा.
तर देवानं तिला दुसरा देह दिला. जसं इरकलची साडी नेसत होती तसली साडी नेसायला तिची भाताची टोपली होती ती टोपली आणि त्या ब्राह्मण स्त्रियात मिसळली. अरे तुझे मालक किती कावत होते, तू कशी आलीच? आम्ही ती धड तिथंच टाकला. मग कसं आलं? पुन्हा देवानं मला नवं सगळं दिले म्हणे. ब्राह्मण स्त्रियावर हरिविजय प्रसंग येतो. ही अनुग्रहच केला भगवंताने, म्हणजे कृपा केली. आणि ब्राह्मणाचं तर रक्षण केलंच, पण ब्राह्मण स्त्रियावर ही कृपा केली, त्यांचा प्रसाद सेवन केला. आणि अशा लीला करता करता भगवान प्रभू सवंगड्याला बोलायला लागले. आता म्हणले चला खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सोब. कधी सोबत शिदोऱ्या आहेत ना, मग सोबतच्या शिदोऱ्या खेळच्या. मग गाई ओळा, देवा तू मनेरी तू राख, मग बाकीच्या आम्ही ओळू. आणि मग काय सगळ्या गाई एकत्रित केल्या. आणि म्हणजे माझी शिदोरी कसली आहे, असलीच काढा, नाहीतर म्हणले घालायला जा. मग तुकोबाई म्हणतात आता आम्ही हाकलून लावलं तरी जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो धवळीता नाही घेते घेते मिळे भोग सुखाचे सोहळे. हाकलून लावलं तरी आम्ही देवा जाणार नाहीत आता. मग सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, काला केला. आपण वारकरी संप्रदायामध्ये 7 दिवस भगवंताचं चिंतन करतो. पारायण असेल, हरिपाठ असेल, काकडा असेल, जप असेल, काही कथा श्रवण असेल, आणि सांगाता लाही दही एकत्रित करून काल्यानं करतो. आणि भगवंताच्या बाललीलेच्या चरित्राने व्यासोनारायणांना अनेक ग्रंथ केले, पण समाधान झालं नव्हतं. जेव्हा भागवत केल्यानंतर त्याच्यातलं या बाळक्रीडेचं चरित्र वर्णन केल्यानंतर समाधान झालं. आणि म्हणून या बाळक्रीडेचं चरित्राचं श्रवण करावं, वर्णन करावं. आणि ही सांगाता लाही दहीचा प्रसादानं. म्हणून अवघ्या सोडियाल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. घ्यारे घ्यारे दहीबाग प्रसाद देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ.